तुम्हालाही खूप जास्त घाम येतोय का? खूप जास्त घाम येणं हे ठरतंय किडनी खराब होण्याचं लक्षण. आत्ता झालेल्या एका अभ्यासात असं निदर्शनास आलेलं आहे की जास्त घाम येणाऱ्या व्यक्तीला त्याचं शरीरच ही सूचना देत असतं की त्याची किडनी आता खराब झालेली आहे. आयुर्वेदात देखील घामाविषयी भरपूर लिहिण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की माणसाच्या शरीरात घाम येणं खूप चांगलं आहे, पण हा घाम जिथून यायला पाहिजे, जितक्या प्रमाणात यायला पाहिजे, तो तिथूनच आणि तितक्याच प्रमाणात जर आला तर ठीक आहे. तो जर जास्त प्रमाणात येत असेल, विशिष्ट जागेवरून येत असेल, तर शरीर आपल्याला संकेत देत असतं की तुमची किडनी ही खराब झालेली आहे. तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घामाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती. व्हिडिओमध्ये आपण किडनी खराब होण्याची कोणती अशी लक्षणं आहेत की जी घामामधनं आपल्याला समजतात, कोणत्या भागावर किती प्रमाणात घाम आला तर किडनी खराब असल्याचं लक्षण हे असतं, यावर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, अशी डिटेल आयुर्वेदाचा आधार असणारी माहिती. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. उकाडा वाढलाय त्यामुळे घाम तर प्रत्येकाला येतोच, पण काही जणांना घाम हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर येतो. काहींना हा घाम तळहाताला येतो, तो इतक्या जास्त प्रमाणात येतो की ना ते कुठला पेन धरू शकतात किंवा एखादा दरवाजा उघडताना जरी त्यांच्या हातामधून तो दरवाजा सटकतो, कुठली वस्तू त्यांच्या तळहातात असेल तर ती सटकून जाते. ज्यावेळेस एखाद्या कागदावर ते काही लिहायला जातात तर त्यावेळेस तो कागद देखील ओला होत असतो आणि जेव्हा हाताला घाम यायला सुरुवात होते त्यावेळेस खरे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. बऱ्याच वेळा हा घाम कपाळावर येतो, पाठीवर येतो, काखेत येतो, सगळीकडे येत असतो. काही जणांना थोडासा घाम येतो, काही जणांना मध्यम, तर काही जणांना फारच घाम येत असतो. काही लोकांना तर अगदी AC मध्ये जरी बसवलं तरी दरदरून घाम फुटत असतो. मग याचं कारण काय? जास्त घाम येणं हे कुठलं लक्षण आहे? आपली किडनी आणि घामाचा काय संबंध आहे? आपल्याला किती आणि कुठून घाम येत असल्यावर आपण समजायचं की आपली किडनी खराब व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे जर आपले लक्षणं असतील किंवा जरी नसतील तर घामाच्या संदर्भात आपण असं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपलं शरीर निरोगी राहील, आपली किडनी ही व्यवस्थित असेल. आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की हा घाम येतो तरी का? आता घाम येतो शरीराला थंड करण्यासाठी. मग हा कुठून येतो किंवा याच्या मागचं प्रमुख कारण काय? तर शरीर काय करतं की किडनीवर जेव्हा खूप ताण येत असतो तर किडनीवरील ताण कमी करण्यासाठी शरीर काय करतं, किडनीचं काम थांबवतं आणि जो द्रव पदार्थ आहे, जो मूत्रा वाटेबाहेर जाणार होता, तो घामाद्वारे जास्त प्रमाणात बाहेर काढायला सुरुवात करतं. अर्थातच आपल्या शरीरावर येणारा प्रत्येक घामाचा थेंब हा किडनीचा लोड कमी करण्यासाठी बाहेर आलेला नसून एखाद्या विशेष केसमध्येच जास्त प्रमाणात घाम येत असतो. आता होतं काय, शरीर ठरवतं की आपल्या किडनीवर ताण आलाय, तो कमी करायचा, त्यामुळे आपण जास्तीत जास्त घाम बाहेर काढू जेणेकरून आपल्या किडनीवरचा ताण कमी होईल. मग आता हा घाम चांगला की वाईट? साहजिकच निश्चितपणे हा घाम जास्त येणं हे चांगलं असतं. पण नेमकं प्रॉब्लेम कुठे सुरुवात होतो? कुठून घाम आल्यावर ते लक्षण असतं किडनी खराब होण्याचं? नुसती लक्षणच नाही तर त्याच्यावर उपाययोजना सुद्धा सांगणार आहे. तुम्ही निरोगी असाल तरी ही उपाययोजना जर तुम्ही अंमलात आणली, जी 100% आयुर्वेदिक आहे, तर तुमचा नक्कीच फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. आता काय होतं, एकतर जास्त घाम येणं हा काय मोठा प्रॉब्लेम नाही हे आत्तापर्यंत आपल्याला समजलं, कारण की शरीर जे काय गोष्टी आपल्यासाठी करतं त्याने आपलं नुकसान होत नाही. शरीर आपल्या बळकटी येण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी सर्व गोष्टी ते करत असतं. कारण की घाम जास्त प्रमाणात येणं, कमी प्रमाणात येणं हे काय आपल्या हातात नाही. शरीर ठरवतं. शरीर ठरवतं त्या प्रमाणात आपल्याला घाम येतो. शरीर ज्या भागावरून पाहिजे त्या भागावरून ठरवतं तो घाम येत असतो. पण हा जो घाम आहे तो तोपर्यंत चांगला आहे जोपर्यंत तो एका विशिष्ट शरीराच्या भागामधून येत असतो, विशिष्ट प्रमाणात येत असतो. जर शरीराच्या या भागातून जर यायला लागला तर समजून जायचं आहे आपली धोक्याची घंटा आहे. तो भाग कुठला? तळहात. होय, तळहाताहून ज्यावेळेस घाम यायला लागतो, थोड्या प्रमाणात आला तर ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला हातात पेन धरता येत नाही, ज्यावेळेस एखादी वस्तू तुमच्या हातातून सुटायला लागते, एखादी पिशवी हातात असेल तर ती घसरते, दरवाजाचं गेट तुम्हाला त्या ठिकाणी उघडता येत नाही, तर अशा वेळेस समजून घ्यायचं आहे की काहीतरी शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू झालेला. आता काय प्रॉब्लेम सुरू होतो ज्यावेळेस तळ हातातून घाम येतो? नुसता तळ हातातूनच नाही तर अगदी आपल्या डोक्यामधून, आपल्या तळ पायातून देखील घाम येतो. आता असं का होतं? शरीराला किडनीवरचा ताण कमी करायचा, शरीराला कूल करायचं, याच्यासाठी घाम तर बाहेर काढणं हे भागच आहे. पण होतं काय, आपल्या शरीरात वरील जो काही इतर भाग आहे, जसं हाताचा भाग, पायाचा भाग, पाठीचा, पोटाचा, हा जो काय भाग आहे, इथे एक जे काय आपले घर्मरंध्रे किंवा जे घर्माची छिद्रे आहेत तर ते छिद्रे बंद होतात. काही कारणास्तव आपल्या मळामुळे, धुळीमुळे किंवा इतर प्रदूषणामुळे
ते जे काय घामाचे जे काही छिद्र आहे तर ते बंद होऊन जातात. हे बंद झाल्यामुळे होतं काय, मग प्रॉब्लेम इथून पुढे सुरुवात होतो. ज्यावेळेस घाम बाहेर निघायचा प्रयत्न करतो, ते छिद्र वरून पॅक झालेलं असतं. मग अशा वेळेस तो घाम उलटा फिरतो आणि रक्तात मिक्स व्हायला सुरुवात होते आणि पुढे जाऊन तो किडनीत देखील जाऊन प्रॉब्लेम तयार करतो आणि तुमची किडनी ही खराब होत असते. मग त्यामुळे तळहातावर एका प्रमाणापेक्षा जास्त घाम येणं, डोक्यावर घाम येणं, टाळूवर घाम येणं, तळपायाला घाम येणं ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. आता हे तुम्हाला समजलंय की किडनी खराब होण्याचं लक्षण जर तळहातावर, तळपायावर आणि डोक्यावर घाम येणं हे आहे, तर उपाय काय? उपाय फार सोपा आहे. उपाय असा आहे की शरीर तळपायातून किंवा तळहातातून घाम केव्हा सोडायला सुरुवात करतं, जेव्हा इतर ठिकाणाहून जायचे त्याचे जे छिद्र आहेत ते बंद झालेले आहेत. उपाय काय करायचा आहे? छिद्र जे आहे तर ते आपल्याला मोकळे करायचे आहेत. आता छिद्र कसे मोकळे करायचे? तर एक एक छिद्र आपण काही सुईने मोकळं न करता आपल्याला स्क्रबर यूज करायचं आहे. आता स्क्रबर कुठलं यूज करायचं, तर कुठलंच केमिकल स्क्रबर यूज करायचं नाही किंवा कुठली घासणी वगैरे जी असते अंग घासण्यासाठी ती यूज करायची नाही. सिंपल एक गोष्ट आहे जी पूर्वी पार काळापासून वापरता येईल, ती म्हणजे उटणे. उटणे घ्यायचे आहेत. साबणीऐवजी उटणे हे तुम्हाला अंगाला लावायचे आहेत. या उटण्याने होईल काय, की शरीरावरील सर्व मळ त्या ठिकाणी निघून येईल आणि ही छिद्र देखील पूर्णतः ओपन होतील. किंवा पूर्वी जसं भांडे घासण्यासाठी एक भस्म किंवा राख वापरली जायची, तर त्या पद्धतीत तुम्ही राख देखील लावू शकता. किंवा एक असा छोटासा एक आयुर्वेदिक उपाय असा आहे की जे काही कुळीथ किंवा हुलगे आहेत तर त्या हुलग्यांची पावडर करून त्याचं पीठ करून ते देखील तुम्ही शरीराला लावू शकता. हे फार जालिम आहे, जबरदस्त आहे. कारण की हे जे काही कुळीथ आहे तर हे मुळातच उष्ण असतात. शरीराला लावल्यानंतर तेथील वातावरण एकदम गरम होऊन जातं आणि जे काय तुमचा घाम आहे तो यायला सुरुवात होते. छिद्र पूर्णतः मोकळे होऊ शकतात. ज्यामुळे तळहातावरून येणारा घाम बंद होतो. डोक्यातून किंवा तळपायातून येणारा घाम हा पूर्णतः बंद होतो आणि किडन्या देखील सुरक्षित राहू शकतात. फक्त याच्यामध्ये ज्या लोकांची पित्त प्रवृत्ती आहे तर त्यांनी थोडंसं याच्यामध्ये एक काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता घाम येण्यासाठी आपण प्रयत्न केले, आपण छिद्र ओपन केले, पण घामाचा शत्रू कोण? तर घामाचा शत्रू आहे पंखा, कूलर, एसी या 3 गोष्टी. काय होतं, ज्यावेळेस तुम्ही घाम येत असताना एखाद्या पंखा, कूलर, एसी खाली बसता, तर त्यावेळेस ते छिद्र बंद होतात. मग छिद्र बंद झाले, परत तो घाम तुमच्या रक्तामध्ये मिसळायला सुरुवात होते, किडनीमध्ये जाऊ शकतो. तर असा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर त्यामुळे काय करायचं आहे, शक्यतो अंघोळ झाल्यानंतर ज्यावेळेस अंघोळीला तुम्ही उटणे किंवा कुळीथचं पीठ हे साबणीऐवजी लावायचं आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही 10 ते 15 मिनिटं अंघोळ केल्यानंतर 10 ते 15 मिनिटं तुम्ही फॅन न चालू करता किंवा कूलर किंवा कुठलंही वारं न घेता तुम्ही मोकळं बसायचं आहे. घाम येऊ द्यायचा आहे. जितका घाम येईल तितका येऊ द्यायचा आहे आणि मग तो घाम यायला एकदा सुरुवात झालं, की मग तुमचे छिद्र त्या ठिकाणी ओपन होतील आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये राहणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 वेळा देखील अंघोळ करू शकता. अंघोळ करत असताना उटणे किंवा तुम्ही हे कुळीथचं पीठ त्या ठिकाणी वापरायचं आहे. ज्यामुळे घाम येणं देखील अगदी चांगल्या प्रमाणे सुरुवात होईल आणि कुठलाही प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार नाही. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.